नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 तयार होत असताना शहरी भागातील 69 नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी करण्यात आली। नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या शहरी भागातील 4 ठिकाणी बोगदा करून व शहरातील बाधित होणाऱ्या रस्त्याला लागून असणाऱ्या रहिवासी नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र परूर, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धुळे यांना नवापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या तर्फे देण्यात आले आहे। निवेदनात देवळफळी भागातील वस्ती बाधित होणार आहे, तसेच वीज वितरण कंपनीच्या समोर आदर्शनगर, शांतीनगर, प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा व नवापूर नगरपालिका हद्दीतील खाकरफळी येथील सर्व रहिवासी परिसरात नागरिकांना अडचणी निर्माण होणार आहेत। त्यात अडचणी निर्माण होण्यात नवापूर नगर परिषदेने 26/10/2020 रोजी देवळफळी परिसरातील रस्त्यालगतच्या 69 नागरिकांना नोटिसा दिल्या होत्या। यात राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या 69 कुटुंबियांना आपापले घर, दुकाने स्वतःहून काढून घ्यावेत। शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचे काम गतीने चालू होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 शहरातून जात असून शहरातील देवळफळी परिसरातील रस्त्या लागून असलेले रहिवासी वस्ती या गेल्या 50 वर्षापासून नगरपालिकेच्या भोगवटादारांच्या नावे वेळोवेळी कर भरलेला आहे। ते सर्व 69 कुटुंब उघड्यावर येणार आहेत। सर्व 69 कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांच्या राहण्याचे व व्यावसायिक साधन उरणार नाही। म्हणून या सर्व कुटुंबांची माणुसकीच्या नात्यानं भावना लक्षात घेत कुटुंबांनी मोलमजुरी करून जे काही तोडकं मोडकं घर बांधले आहेत अशांना सर्वांना पर्यायी जागा नवापूर नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावित, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा इजाज शेख, प्रदेश सचिव आदिवासी आघाडी अनिल वसावे, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्पसंख्याक मोर्चा जाकीर पठाण, अजय गावित आदी मान्यवर उपस्थित होते। करंजी पासून हा हायवे चालू होतो आहे। करंजीच्या म्हणजे नई होंडा पासून, करंजी वारापासून जो नवापूरकडे येणारा वर्ग आहे ग्रामीण भागातनं, त्या लोकांसाठी पर्यायी व्यवस्था नॅशनल हायवेने केलेली नाही, ती केली पाहिजे। त्याच्यानंतर जो दिवळफळीचा भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी ब्रिजची व्यवस्था केलेली आहे। त्याच्या पुढे जर आलं तर इस्लामपुरामधनं जर जाणारा त्याला बस स्टँडला जायचं असेल, त्याला शैक्षणिकदृष्ट्या जर शिवाजी हायस्कूलला जायचं असेल, सार्वजनिक हायस्कूलला जायचं असेल, भाजीपाला घ्यायला जायचं असेल तर त्यांना पर्यायी रस्ता नाही, त्यांना परत दिवळफळीला यावं लागेल। दिवळफळीच्या इथून टर्न मारून त्यांना पाडवी सोसायटीमधनं तिकडं जावं लागेल। तीच पाडवी सोसायटीवाल्यांना जर इस्लामपुरामध्ये यायचं असेल तर त्यांना याच मार्गे यावं लागेल। तर तो एक त्या ठिकाणी बोगदा पास त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे। त्या पुढं आदर्श नगर आहे, प्रभाकर कॉलनी आहे, प्रभाकर कॉलनीच्या ठिकाणी सुद्धा तीच परिस्थिती आहे। समजा जर स्टेट बँकेकडनं, पेट्रोल पंपकडनं जर नागरिक त्या ठिकाणी जर आले तर त्यांना पूर्ण दिवळफळीच्या इथला टर्न घेऊन त्यांना त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्यांना त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था मिळणार नाही। तर माझी विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांना सुद्धा बोगदा त्यांना मिळाला पाहिजे। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।